या दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही जास्वंदच्या झाडाला दिले तर जास्वंदचे झाड हे कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। बऱ्याच वेळा आपण आपल्या घरामध्ये काही वस्तू ह्या निरुपयोगी म्हणून फेकून देतो, मात्र त्या फेकून न देता त्याचा वापर जर तुम्ही खत म्हणून केलात तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन गेलेले तुम्हाला दिसून येईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। जास्वंदच्या झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची, त्याचबरोबर झाडावरती कीड लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंड्यामध्ये जेव्हा आपण ही फुलांची झाडे लावतो तेव्हा त्याच्या वाढीसाठी भरपूर अशा कळ्या फुले लागण्यासाठी वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असतेच, कारण या खताच्या माध्यमातूनच त्यांना पोषक तत्त्वेही मिळत असतात। पण त्याचबरोबर झाडावरती कीड देखील ही लागत राहते, तर अशा वेळेस वेळोवेळी कीटकनाशक फवारणे देखील हे गरजेचे असते। त्यामुळे झाडावरील कीड ही निघून जाते आणि झाडे चांगले वाढतात। जर झाडाला कीड लागली असेल तर झाडांची वाढ ही होत नाहीच, पण झाडावरती फुले देखील ही कमी प्रमाणामध्ये लागत राहतात। तर त्यासाठी आज आपण कीटकनाशक म्हणून आपल्या घरामध्ये असणाऱ्या या बेकिंग सोड्याचा वापर करणार आहोत, कारण बेकिंग सोडा हा कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून खूप छान असे काम करत असतो। मात्र याचा वापर देखील हा आपल्याला प्रमाणशीर करायचा असतो, म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये फक्त अर्धा ते पाऊण चमचा एवढा बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स करून हे जे तयार झालेले पाणी आहे ते संपूर्ण झाडावरती व्यवस्थित याचा फवारा असा हा केल्यास झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी हा खूप चांगला असा फायदा होता। आणि लक्षात ठेवा, आपल्याला बेकिंग सोड्याचाच वापर करायचा आहे। जर बेकिंग पावडरचा वापर केला तर झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते। ह्या ज्या बेकिंग सोड्याचा वापर आहे तुम्ही त्या जास्वंदच्याच नाही तर सर्व प्रकारच्या गुलाब, मोगरा यासारख्या फुलांच्या झाडांसाठी देखील याचा कीटकनाशक म्हणून वापर करू शकता। आता झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपण ज्या 2 वस्तूंचा वापर करणार आहोत त्या म्हणजे हे खराब झालेले बटाटे व कांदे याचा वापर आपण खत म्हणून हा करणार आहोत। घरामध्ये जर अशा प्रकारे कांदे किंवा बटाटे खराब झाले असतील तर ते फेकून न देता त्याचा वापर जर तुम्ही खत म्हणून केला तर झाडावरती भरपूर अशी फुले लागण्यासाठी मदत होते, कारण हे जे कांदे आहे त्याच्यामध्ये फॉस्फरस, झिंक, सल्फर, मॅग्नेशियम यासारखे घटक हे भरपूर प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे आपल्या झाडांना भरपूर कळ्या फुले तर लागतातच, पण फुलांचा आकार मोठा होऊन फुलांचा रंग देखील गडद होण्यासाठी या घटकांचा उपयोग होत असतो। बटाट्यामध्ये देखील हे पोटॅशियम, फॉस्फरस हे घटक हे जास्ती असतात आणि झाडांना भरपूर फुले येण्यासाठी याच घटकांची, पोषक तत्वांची ही गरज असते। आता हे जे बटाटे किंवा कांदे आहेत त्याचा वापर खत म्हणून कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच, पण झाडाला खते देण्याबरोबरच पाणी, सूर्यप्रकाश या देखील गोष्टी योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते। जेव्हा आपण कुंडीमध्ये ही फुलांची झाडे लावतो तेव्हा या कुंडीतील माती ही 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून ही मोकळी करावी आणि त्या जास्वंदच्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या थोड्या वरच्या बाजूला असतात, त्यामुळे माती हलवताना थोडी हलक्या हाताने हलवावी, म्हणजे ज्या मुळ्या आहेत त्या तुटणार नाहीत। माती अशा प्रकारे हलवून मोकळी केल्यामुळे भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतात। जास्वंदच्या झाडाला फुले येण्यासाठी सूर्यप्रकाश देखील भरपूर मिळणे हे आवश्यक असते। जर या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तरच झाडाची वाढ ही चांगली होते आणि भरपूर अशा कळ्या व फुले ही लागत राहतात। त्यामुळे हे झाड लावलेल्या ज्या कुंड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी दिवसभर 5 ते 6 तास तरी एवढे ऊन या झाडाला मिळायला हवे, तरच झाडे चांगले वाढून आपल्याला भरपूर अशी कळ्या व फुलेही लागत राहतात। आता आपण हे जे कांदा व बटाटे घेतलेले आहेत त्याचा वापर करण्यासाठी
कुंडीतील माती थोडी हलवून त्या मातीमध्ये थोडा छोटासा खड्डा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाची जर एक कुंडी असेल तर त्यासाठी एक छोटा बटाटा आणि जो कांदा आहे खराब झालेला तो मातीमध्ये हा मिक्स करून द्यायचा आणि वरून भरपूर असे हे पाणी द्यायचे. म्हणजे जसजसे आपण पाणी देत राहू तसे याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये ही मिक्स होतील आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होईल. तर अशा प्रकारे खराब झालेले कांदे बटाटे याचा वापर देखील तुम्ही खत म्हणून करून झाडाला त्याचा उपयोग होऊ शकतो. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.